रविवार दिनांक 10/11/2024 रोजी कैलासवासी बापू सभागृह, खोका कंपनी, मेन रोड, अटारी, आंबेली स्टेशन जवळ 261 पाटणा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मान्य श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या पाचार्यार्थ जाहीर सभा ठेवण्यात आली होती. या सभेत महिला कार्यकर्ते तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सभेचे प्रमुख पाहुणे मान्य श्री यशराज देसाई साहेब, मान्य श्री बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखानाचे चेअरमॅन श्री चंद्रकांत चालके साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई, मान्य श्री D.R. पाटील, माजी उपसभापती पाटणा, उपाध्यक्ष कराड को-ऑप क्रेडिट सोसायटी, मान्य श्री संदीप घाडगे, मान्य श्री सचिन पवार साहेब, मान्य श्री अक्षय बाबर साहेब, मान्य श्री अर्जुन पाटील साहेब, मान्य श्री भरत पाटील साहेब, मान्य श्री लखाराम गोलप साहेब, मान्य श्री मोहन शिरकारकर साहेब, मान्य श्री सुनील धडाम साहेब, मान्य श्री प्रकाश दिघे साहेब तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कल्याण डोंबिवली येथे पाटण तालुका रहिवासी मतदार बंधू आणि भगिनीच्या आढाव्यासाठी बैठकीसाठी उपस्थित असलेले, ज्यांनी या सर्व मेळाव्याचं नियोजन केलं असे चंद्रकांत चाळके साहेब, श्री D.R. पाटील साहेब, श्री पावडेकर साहेब, दिघे साहेब, श्री शशिकांत पाटील, श्री राहुल मोरे, या मेळाव्याचं नियोजन करणारे सर्व कोर कमिटीचे सदस्य, आपण उपस्थित सर्व पाटण तालुक्यातील परंतु कल्याण आणि डोंबिवली या परिसरामध्ये राहणारे सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर आज पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये कल्याण आणि डोंबिवली या परिसरामध्ये येण्याचा योग आला आणि एवढ्या उत्साहाने, एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी माझं स्वागत केलं. त्याबद्दल मी प्रथमतः आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की विधानसभेची निवडणूक आता आलेली आहे. 20 नोव्हेंबरला महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपले साहेब शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. तसं बघायला गेलं तर 2014 साली 18,824 मतांनी साहेबांचा विजय झाला आणि मोठ्या प्रमाणावरती विकास कामं गेल्या 10 वर्षांमध्ये साहेबांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये केली. रस्त्याची कामं झाली, नळपाणी पुरवठा योजनांची कामं झाली, साखर पुलांची कामं झाली, मोठ्या पुलांची कामं झाली, सभा मंडपाची कामं झाली. अशी मोठी मोठी कामं मार्गी लावण्याचा साहेबांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ती मोठ्या प्रमाणावरती मार्गी देखील लागली. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की पाटण तालुका म्हणलं की स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख होती. त्या काळामध्ये लोकनेते साहेब मंत्री असताना कुठून जरी पाटणमधून आला तरी, मुंबईमध्ये आला तरी त्या माणसाला एक वेगळ्या प्रकारचा आदर मिळायचा, कारण तो स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या तालुक्यातला म्हणून होता. लोकनेते साहेबांच्या निधनानंतर आपल्याला कल्पना आहे की 21 वर्ष कुठलीही सत्ता नसताना साहेबांनी पाटण तालुक्यामध्ये संघर्ष केला. त्या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल तर वरच्या केरा भागामध्ये, मंदुरे भागामध्ये, शिरळ भागामध्ये आपले कार्यकर्ते पदाधिकारी जायचे तर त्यांना बसायला कोणी घोंगडं देत नव्हतं किंवा तांब्यावर पाणी देखील कोणी देत नव्हतं. अशा काळामध्ये दगडं खाल्ल्या, लाटा काट्या खाल्ल्या. त्या काळामध्ये आमचे ज्ञानदेव शिर्के दादा असतील, बाळासाहेब पाटील आडुळकर असतील, स्वर्गीय मावशीचे घाडगे आबा असतील, मोठा संघर्ष त्या काळामध्ये केला आणि या संघर्षातून तयार होत आपण आज या ठिकाणी, आतापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहे. मी तसं आपल्याला सांगितलं, मोठ्या प्रमाणावरती साहेबांनी विकास कामं केली, परंतु ही विकास कामं करत असताना जरी साहेब सत्ताधारी पक्षामध्ये आज मंत्री असले तरी केवळ एखादं पत्र दिलं, कुठं सह्या केला आणि हा निधी आला असं नाही, तर त्यासाठी मोठा कष्ट साहेबांना करावे लागतात, मोठे प्रयत्न करावे लागतात. आपल्याला कल्पना आहे की 288 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत, परंतु प्रत्येक आमदाराला एवढा मोठ्या प्रमाणावरती निधी आणता येत नाही. त्यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न केले. प्रथमतः 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ आमदार असून 1800 कोटी रुपयाची विकास कामं संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये. या मागच्या 5 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर
कॅबिनेट मंत्रीपदी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केल्यानंतर आता मागच्या महिन्यापर्यंत जवळजवळ 2950 कोटी रुपयांची विकास कामं साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये झाली. ही विकास कामं कशी झाली, कुठल्या योजनेमधून झाली, किती रकमेची झाली, याचं लिखित स्वरूपामध्ये माहिती एका अहवालाच्या माध्यमातून पूर्ण पाटण तालुक्यामध्ये आपण घरोघरी वाटली. आज आपण बघितलं, आपण सर्वजण तालुक्यापासून लांब इथं कल्याण डोंबिवलीमध्ये राहतात, पण आपण गावामध्ये विचारलं, वाडी वस्तीवरती विचारलं तर प्रत्येक घरामध्ये हे कार्य अहवाल आतापर्यंत पोच झालेला आहे. विशेष करून महिला वर्ग ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे, महिला वर्गाने एकदम उत्साहामध्ये स्वागत केलं. आपल्याला कल्पना आहे की एक क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गेल्या 4 महिन्यांपूर्वी घेतला. जसं मी मगाच्या सभेमध्ये सांगितलं, मला वाटते हिवाळी अधिवेशन असेल, अधिवेशनानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावेळी विरोधकांनी टीका केली की हा केवळ निवडणुकी जुमला आहे, निवडणुकीच्या काळामध्ये नुसतं गाजर दाखवण्याचं काम राज्य सरकार करत आहे. सुरुवातीला त्यांनी असं म्हणले, नंतर म्हणले की हे पैसे येतील परंतु तुमच्या बँक खात्यामधून काढून घेतले जातील. अशा प्रकारे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा 4 सलग महिने ही रक्कम वेळोवेळी सर्वसामान्य महिलांच्या खात्यावरती गेली, आता विरोधकांनी तीच योजना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही दुप्पट रक्कम देऊ असं सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत. जशी जशी विधानसभेची निवडणूक जवळ येईल तसं तसं मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना एवढं सांगायचं आहे की आपल्याला जसं चंद्रकांत काळके साहेबांनी सांगितलं, साहेब कायमच मतदारसंघामध्ये लोकांच्या संपर्कात असतात. गेले 5 वर्ष मंत्रिपदाची जबाबदारी असताना मुंबईमध्ये देखील आपल्या बंगल्यावरती कायमच संपर्कात असायची. आपल्यापैकी अनेक मंडळी मुंबईवरती जात असायची, आपली समस्या मांडायची, त्याला प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न साहेबांनी केला. विशेष करून या विभागामध्ये कल्याण रिंग रोडचा प्रश्न मला माहिती आहे की अनेक मंडळींची घरं त्या कल्याण रिंग रोडच्या मध्ये ती घरं गेली. जवळजवळ माझ्या हिशोबाने मी माहिती घेतली तर 450 कुटुंबांना नवीन घरं आतापर्यंत मिळाली देखील आहेत. त्यामुळे प्रयत्न करून कुठल्या ना कुठल्या मार्गाने विकास करण्याचं काम साहेबांनी मतदारसंघामध्ये घेतलं. जरी आपण सर्वजण तालुक्यातले मतदार असला पण कल्याण डोंबिवलीमध्ये राहत असला, इथल्या लोकांना देखील न्याय देण्याचं काम साहेबांनी निश्चितपणाने केलेलं आहे. आज आपण, मला कल्पना नाही आपल्यापैकी किती जण वारंवार तालुक्यामध्ये येतात, परंतु आज आपण जर बारकाईने बघितलं तर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम गेल्या 10 वर्षांमध्ये निश्चितपणाने साहेबांनी केलेलं आहे. पूर्वी जर आपण पाटणला गेला असाल तर अतिशय जुनी 30-40 वर्षापूर्वीची तहसील कचेरीची आपली इमारत होती, तिथंच पोलीस स्टेशनची इमारत होती. आज आपण गेला तर एक नवीन अद्यावत 3-4 मजल्याची प्रशासकीय इमारत आज पाटणमध्ये त्याचं काम सुरू आहे, प्रगतीपथावरती आहे. ते काम लवकरच पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार, प्रांत, DYSP, भूमी अभिलेख हे सगळी कार्यालय एका इमारतीमध्ये येणार आहे, जेणेकरून नागरिकांना ह्या ऑफिसवरनं त्या ऑफिसमध्ये पळत जावं लागणार नाही आणि त्यांचे प्रश्न जागोजागी तिथल्या तिथं मिटवण्यास त्यांना मदत होणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे मला आठवते 29 सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या तालुक्यामध्ये आले होते. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते काढून इथं कृषी भवनाचं, कृषी फार्म हाऊसचं देखील उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. तालुका कृषी अधिकाऱ्यांची जर तुम्ही पूर्वीची इमारत बघितली तर पत्र्याची अक्षरशः मोडकळीस आलेली इमारत, ती देखील आता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये उभी आहे. जसं मी सांगितलं, रस्त्याची कामं झाली, नळपाणी पुरवठा योजनांची कामं झाली. विशेष करून आपण बघितलं तर डोंगरदऱ्यामध्ये माझ्या हिशोबाने बहुतांश मंडळी इथं काळगाव, कुमारगाव, ढेबेवाडी, सनपूर या गणातले असेल. आपण बघितलं तर ढेबेवाडीची सातार असेल, मांगडेवाडी असेल, वरती निवी असेल, कचनी असेल, गुड्डील असेल, या सर्व गावांपर्यंत गावपोच डांबरी रस्ता करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आज आपण त्या कुठल्याही गावावरती गेला तर ढेबेवाडीवरून 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण त्या गावावरती पोहोचता. मी जसं आपल्याला मागेही सांगत आलो, जशी जशी विधानसभेची निवडणूक येईल तशी तशी अनेक मंडळी आपल्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतील, काही ना काहीतरी भूलथापा देण्याचा प्रयत्न करतील, काही ना काहीतरी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील आणि याच्यामधून 2-4 मतं आपल्याला कशी मिळतात का याचा प्रयत्न करतील. परंतु मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की पूर्वीपासून हा कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारा मतदार
कायमच साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभारलेला आहे। यावेळी देखील आपण सर्वांनी त्याच पद्धतीने तेवढ्याच खंबीर पद्धतीने साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचं आपण सर्वांनी काम करावं। आपण सर्वांनी अतिशय चांगले नियोजन DR पाटील साहेब असतील, चंद्रकांत काळके साहेब असतील, पूर्ण मुंबईची कोर कमिटी असेल, अतिशय चांगलं नियोजन, अतिशय जास्त कष्ट या सर्व मंडळींनी वाहनांच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, आपले साहेब तर महायुतीचे उमेदवार म्हणून आहेत, परंतु काही प्रमाणामध्ये आपल्यामध्ये असं वाटू शकतं की पाटण फार लांब आहे। 3 उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्यात मतविभागणी होईल। आपले साहेब तर एवढी विकास कामं केलेत, मोठ्या मताने निवडून येणारच आहेत, मग आपण नाही गेलो तर काय होतं। परंतु आपल्याला ती चूक करायची नाही। आपण थोडंसं 2009च्या निवडणुकीमध्ये गाफील राहिलो, त्याच्यामुळे दुर्दैवाने केवळ 500 मतांनी साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि 5 वर्ष आपला तालुका इतर तालुक्याच्या पाठीमागे राहिला। म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आपल्या हक्काचं मतदान आपण निश्चितपणाने शेवटचं मतपेटीमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी ही जबाबदारी घेऊन पाटणला येऊन आपण सर्वांनी आपलं मतदान साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं करण्यासाठी आपण सर्वांनी काम करायचंय। मी मागे सांगितलं जसं मागच्या 10 वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, रस्त्यांची कामं, पुलांची कामं मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये केली। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये साहेबांचं 1 नंबरचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे रोजगार निर्मिती पाटण तालुक्यामध्ये करायचं। त्या रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने आपण ऑलरेडी साहेबांनी काम चालू केलेलं आहे। आपल्यापैकी किती जणांना कल्पना आहे मला माहिती नाही, परंतु कोयना जल पर्यटन केंद्रासाठी, कोयना जल पर्यटनासाठी जवळजवळ 67 कोटी रुपये 85 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। लवकरच त्याचं आचारसंहितेनंतर काम देखील चालू होणार आहे। खेळवापासून पापर्ड्यापर्यंत बोटिंग असेल, वॉटर स्पोर्ट्स असतील, काही ठिकाणी जेट्टीज असतील, ही सर्व कामं करण्याचं त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे आणि या संपूर्ण विभागातून सेल्फ एम्प्लॉयमेंट लोकांना तिथंच रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने नियोजन देखील आपण सर्वांनी केलेलं आहे। जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या साहेबांचं चिन्ह आपल्या सर्वांना कल्पना आहे ना काय धनुष्यबाणाचं चिन्ह आपल्या साहेबांचं आहे। गेल्या 6 निवडणुका हे धनुष्यबाणाचं चिन्हच साहेबांचं राहिलेलं आहे। त्यामुळं आपण सर्वजण इथं कार्यकर्ते पदाधिकारी आहात, जे मंडळी इथंपर्यंत आलेली नाही त्यांच्यापर्यंत आपण हे धनुष्यबाणाचं चिन्ह पोहोचवावं। EVMच्या मशीनवरती आपण जाल त्यावेळी पहिल्याच नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, त्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण साहेबांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाटण तालुक्याचा विकासाचा रथ अशाच पद्धतीने अविरत चालू ठेवण्यासाठी आपलं सहकार्य मोठ्या प्रमाणावरती साहेबांच्या पाठीशी उभं करावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो। जाता जाता एवढंच सांगतो की चंद्रकांत काळके साहेबांनी सांगितलं की आज रविवार आहे, आपण रविवारचा कार्यक्रम घेतला आणि मेगा ब्लॉक या संपूर्ण विभागामध्ये असतो, परंतु मेगा ब्लॉक असून देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याच्यावरनं साहेबांच्या पाठीशी आपला मेगा विश्वास आहे एवढंच या निमित्तानं आपण सर्वांनी जसं मी मागे सांगितलं कायमच आपण कल्याण डोंबिवलीकर पाटण तालुका रहिवासी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभारलात। निश्चितपणानं आपण या निवडणुकीमध्ये तेवढ्याच जिद्दीने तेवढ्याच चिकाटीने जर उभारलात तर निश्चितपणाने होणाऱ्या विजयामध्ये खारीचा नाही तर शिवाचा वाटा सर्व कल्याण डोंबिवलीकरांचा पाटण रहिवाशांच्या साहेबांच्या विजयामध्ये निश्चितपणाने असेल एवढाच विश्वास व्यक्त करतो। आपण मनापासून स्वागत सत्कार केला। मगाशी आम्ही येत होतो तर रॅली मला वाटतं स्थानिक आमदार मुख साहेबांची चालली होती, त्यामुळं थोडासा आम्ही टर्न चुकीचा घेतला आणि रस्ता चुकलो, जायला 20 मिनिटं गेली, यायला परत 20 मिनिटं गेली, त्यामुळे पाऊण तास उशीर झाला। त्याबद्दल आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभेसाठी उपस्थित पाटण तालुक्याचे युवा नेते यशवंतजी दादासाहेब, तसेच DR पाटील साहेब, नगरसेवक पावडेकर साहेब व उपस्थित व्यासपीठ। आज आपण रविवारचा दिवस आहे, मेगा ब्लॉक आहे, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित आहे। मेगा ब्लॉक मला वाटतं 4:30 वाजेपर्यंत आहे। मेगा ब्लॉक नसता तर ही जागा आपल्याला अपुरी पडली असती याची आम्हाला खात्री आहे, परंतु साहेबांनी जो आता विकास केलेला आहे गेले 5 वर्ष झाले सर्वांनी आपण बघितलं आहे, तालुक्यात असेल गाव असेल वाडी असतील, प्रत्येक गाव वाडीमध्ये जो विकास केला आहे म्हणजे कुठलं असं कोणतं गाव नाही की कुठली वाडी नाही की तिथे कोटी रुपयाचा विकास 2 कोटी 3 कोटी असे साहेबांनी विकास निधी दिलेला आहे। प्रत्येक गाव प्रत्येक वाडी एकमेकांशी जोडली गेलेली आहे।
त्याच्या अगोदर पाठीमागं 5 वर्षाच्या अगोदर 10 वर्षाच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल तर पाटण तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग होता तो साहेबांनी या 10 वर्षांमध्ये पूर्णपणे भरून काढून आणि आता साहेबांनी सांगितलंय की तुम्ही आता 2 दिवसापूर्वी साहेबांच्या बरोबर मी साहेबांचा आता गाव भेट दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये होतो प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये जाऊन साहेब प्रत्येक गावाला विचारत होते की तुम्हाला किती विकास आला प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये लोक सांगत होते की साहेब आम्हाला 2 कोटीचा विकास दिला 3 कोटीचा विकास दिला कोणतेही असं गाव नाही वाडी नाही की साहेबांनी तो विकास दिला नाही तर तो आपल्या पार्टीचा असेल विरोधी पार्टीचा याचा विचार न करता आपला तालुक्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं साहेबांनी काम केलेलं आहे आणि साहेबांना सुद्धा आता फक्त आपली जबाबदारी आहे कारण आम्ही साहेबांचं काम मंत्रालयामध्ये जवळून बघितलेलं आहे आपल्या गावातील कोण भागातील माणूस गेल्यानंतर त्यांना जो मान सन्मान मंत्रालयामध्ये भेटतो साहेबांच्या बंगल्यावरती भेटतो ते सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे साहेबांनी गावाचा विकास तर केलाच आहे परंतु प्रत्येकाचं वैयक्तिक काम असेल कोणाची कुठलीही अडचण असेल शासकीय कुठे तुम्हाला प्रॉब्लेम झाला असेल तो सुद्धा साहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या ह्याच्यामध्ये तो सॉल्व केलेला आहे कोणते अधिकारी असेल प्रत्येकाला साहेब एका मिनिटामध्ये फोन करून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करतात तरी आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की साहेबांना 20 तारखेला मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून देऊन रेकॉर्ड ब्रेक जे आतापर्यंत झालं नाही पाटण तालुक्यामध्ये ते आपले सर्वांनी रेकॉर्ड ब्रेक मताने साहेबांना निवडून देण्यासाठी प्रत्येकाने गावी जाऊन आता मला वाटतं बरीच लोक गावी प्रचारासाठी सुद्धा गेले ह्या भागातले जे आपल्यामध्ये रहिवासी असतील ते सुद्धा गावी जाऊन प्रचार करतात साहेबांचा तर आता बाकीच्या लोकांनी सुद्धा आता इथे जे आपले नातेवाईक असतील मुंबई असेल कोकण असेल त्याला सांगून त्यांच्या संपर्क देऊन बाकीचे सर्वांची आम्ही सोय जाण्याची वगैरे केलेलीच आहे तुम्हाला तुमचे जे गावाचे जे स्थानिक पदाधिकारी असतील ते तुम्हाला कळवतील काही अडचण आली तर मी आहे साहेब आहेत आमच्याशी संपर्क करा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही गावी येण्यासाठी जाण्यासाठी वगैरे तुम्ही पूर्णपणे जबाबदारी मंडळाची ती पूर्ण व्यवस्था आम्ही यशवंतदादांच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही काही अडचण येणार नाही फक्त आता आपला एकच निश्चय ठेवा की साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचंड बहुमताने रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी पूर्णपणे ताकदीने काम करूया एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आदरणीय शंभूराव देसाई साहेबांच्या प्रचारार्थ आमच्या पाटण तालुक्याचे युवा नेतृत्व आदरणीय विश्रांत दादा या कल्याण आंबोली या ठिकाणी प्रथमतः दादा मी आपल्या ह्या आंबोलीकरांच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रम पार पडत आहेत आमचे चंद्रकांत साळके साहेब असतील आमचे सुभाष बावडेकर साहेब असतील आणि समोर बसलेले साहेबाव प्रेम करणारे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते यांचे मी प्रथमतः मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो तर मला गेले ते 4 कार्यक्रम सकाळपासून पार पडले आणि यायला आम्हाला एक अर्धा तास आमचा रस्ता चुकल्यामुळे आम्ही लेट झालो जवळपास 40-45 मिनिटं त्याबद्दल लेट झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची इथं दिलगिरी व्यक्त करतो तर मला गेले तर आपण पाहिलं असेल की साहेबांचं काम आंबोलीकरांना माहीत आहे जे ज्या रिंग रोड मध्ये त्यांची घरं गेली आणि ते जवळपास 800-850 बाधित असणाऱ्या कुटुंबांना जवळपास 400-450 लोकांना या घराचं पोझिशन मिळालं आहे तर म्हणा गेलं तर ज्या हिशोबाने साहेब पाटण तालुक्यात काम करत आहे आपण पाहिलं असेल जवळपास 2925 कोटीचा निधी पाटण तालुक्यामध्ये साहेबांनी आणलेला आहे अशी भरघोस कामं साहेबांनी पाटण तालुक्यात केलेली या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलंय ज्या स्थानिक प्रतिनिधींना जो प्रश्न सुटला नाही तो प्रश्न आदरणीय मंत्री महोदयाच्या माध्यमातून आपल्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावलेला आहे आणि जी काही उर्वरित गटातून बाकी असतील ज्यांच्या काही समस्या बाकी असतील ते निश्चितपणे आम्ही चंद्रकांत साहेबांच्याकडे जाऊन प्रामाणिकपणे आपल्याला घरं मिळण्यासाठी आम्ही निश्चितपणाने ती व्यवस्था जरूर करू पण आता वेळ आहे 5 वर्षे साहेब आपल्याला मनापासून काम करतात वेळ देतात आज आपल्याला साहेबांसाठी 1 दिवस द्यायचा आहे जसं मग चंद्रकांत साळके साहेब म्हणले त्या हिशोबानं आपलं इथलं एकही मतदान राहता कामा नये तर मला गेलं तर आपलं एखाद्या मतदानावर मोठा खूप फरक पडतो आणि आम्ही तशा हिशोबाने नियोजन केलेलं आहे इथून मतदान न्यायची आपली सगळी व्यवस्था आम्ही निश्चितपणाने पार पाडू आपल्याला कोणताही त्रास होणार नाही तर मला गेलं इथून जायचा दादा सुद्धा बघतात इथून इतक्या लांबून आपल्याला मतदान करायला पाटणला जायचं आहे आणि इथं सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात खरं म्हणायला गेलं तर एकच टाइम इलेक्शन असल्यामुळे सगळा आताचा प्रॉब्लेम आलेला आहे पण आपण त्या सगळ्या प्रॉब्लेमवर
मात करून आपल्याला काही करून साहेबांसाठी वेळ काढून आपल्याला पाटणला जायचं आहे आणि आपण सगळेजण निश्चितपणानं या राशी मी दादांना ग्वाही देतो. आणि साहेब, जसं आजपर्यंत आम्ही 8,824 मताचं लीड मिळालं होतं आतापर्यंत साहेबांना, साहेब 3 वेळा आमदार झाले आणि ही 4थी क्रम असणार आहे. सगळ्यात जास्त मतानं जसं साहेबांनी विकासाचा पाऊस तालुक्यात पडला तसा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण साहेबांना आश्वासन देऊया की आपण मताचा पाऊस साहेबांच्या अंगावरती पाडूया आणि भरघोस मताने साहेबांना विजय करूया. एवढंच मी आपल्याला बोलतो. येणाऱ्या 20 तारखेला आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी 21 तारखेला आपल्याला निघायचं आहे, 20 तारखेला मतदान करायला आपल्या पाटणला यायचं आहे. आपण याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि माझे लोक आणि शिवाय आपले सर्वांचे लाडके सारखेच आहे. आणि आता थोड्याच वेळात आपले 100 देशांचे आगमन पण होत आहे. त्या निमित्ताने मी आज एक विचार प्रकट करतो. आणि आज या भव्य सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सध्या सारखे साहेब आहेत. थोड्या सारखे साहेबांचे देसाई साहेबांचे चिरंजीव बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशवंत देसाई साहेब यांचे पण आगमन होईल. माननीय चंद्रकांत सारखे साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई DR पाटील साहेब यांचं पण आगमन होणार आहे. या सर्वांचे आभार मानून मी एक भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, ह्या लोकांचे सारखे साहेबांचे आणि देसाई साहेबांचे त्यांच्या उपकार कधीच विसरू शकणार नाही. आपल्या डोक्याचं छप्पन होतं ते साहेबांनी आपल्याला दिलं. आता साहेबांना आपल्याला फक्त पाठीशी असाच नेता पश्चिम महाराष्ट्राचा आपल्याला खंबीर की जो म्हणजे आपलीही कामे करेल आणि आपला भागी सुधरेल. पाटणच्या प्रत्येक गळ्यात आता रस्ता झालेला आहे. पाटण सारख्या दुर्गम भागात ज्यांनी 21 वर्ष सत्ता भोगूनही पाटण तालुक्यासाठी काय केलं नाही, आज तेच ओळखतात की काय विकास केला. त्यांना एवढंच माझं सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही जावा, त्या प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत जावा. आज जिथं चालण्याची अवस्था होती त्या ठिकाणी साहेबांनी रस्ते केले आणि अशा म्हणजे खरोखर पाटण तालुक्याच्या विकासासाठी जर हवे असेल आपल्याला आणि तुम्हा लोकांना आम्हा लोकांना उद्या गावाला गेल्यानंतर कुठल्या गाडीची याची गरज नसायला पाहिजे. आपल्याला प्रत्येक आता पोलीस स्टेशनची मदत घ्या, बल्लापेठला पाटण रुग्णालय घ्या, पंचायत समिती घ्या. जे खरोखर एवढी दयनीय अवस्था होती 5-6 वर्षापूर्वी त्याची अवस्था पाटण तालुक्यात एकदम छान केलेली आहे. सुसंस्कृत हॉस्पिटल बनले आणि ते काय हवं. आज या पाटण तालुक्याला खरी गरज असेल, खऱ्या नेतृत्वाची गरज असेल आणि तेच नेतृत्व म्हणजे श्री शंभू देसाई साहेब. आणि मी कसं आहे म्हणेन की सर्वांनी कुणीही न थांबता गावाला जाऊन आपलं मत साहेबांना द्या. 20 तारखेची इलेक्शन निवडणूक आहे, त्या निवडणूक साहेब निवडून येणारच. कुणी काही म्हणू द्या, साहेबांचा प्रश्नच नाहीये. कारण ती तळागाळाची रेगच आहे. पण विरोधकांना चितपट करण्यासाठी जे पाठिंबाचं रेकॉर्ड आहे तिप्पट रेकॉर्ड. पाठिंबाचं 18,000 होतं, आता कमीत कमी 50,000 जिल्ह्यात साहेबांना पाहिजे. आणि जे समोरचे बोलतात ना तिसऱ्यांदा निवडून आलो तर पुन्हा निवडणुकीला उभा नाही येणार आणि पुन्हा काय कायमचं तुम्ही आवडत. आता राजकारणातून तुम्ही सरकार पाटण तालुक्याचा राजकीय नेता एकच शंभूराज देसाई साहेब आणि आम्ही सर्वसामान्य पाटण तालुक्याची जनता देसाई साहेबांच्या पाठीशी आहे आणि राहणारच. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण, माताडी कामगारांचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील, बाबूरावजी रामेश्वर, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय शंभूराजे देसाई यांच्या प्रचारात आज आपण या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे. गेले 10 वर्ष झालं पाटण तालुक्याचे खंतर नेतृत्व पाटण तालुक्याच्या विकासाचं रोल मॉडेल घेऊन एक स्वप्न बाळगणारे असे माननीय शंभूराजे देसाई साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा. नुसतं विजय करून चालणार नाही.
आज आपण प्रत्येक जण शंभूराजे आहे आणि शंभूराजे मध्ये मीच उभा आहे मतदानासाठी किंवा निवडणुकीसाठी असा प्रत्येकाला विचार करायचा आहे. त्याचं कारण एवढंच आहे की गेले 10 वर्ष झालं साहेबांना आपल्याला काम सांगायची गरज वाटली नाही. कुठल्या वाडी वस्तीत कुठलं काम बाकी आहे, कुठलं काम शिल्लक आहे हे साहेबांच्या जसं लक्षात आहे तसं आता आपल्याला लक्षात ठेवून 20 तारखेला साहेबांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून साहेबांना प्रचंड मताने विजयी करायचं. आज साहेबांचा फार सिंगल ड्युटी आहे. साहेब आज प्रत्येक वाडी वस्तीत फिरते. गेले 2.5 वर्ष झालं महाराष्ट्राचे मंत्री म्हणून एक मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू म्हणून काम करते. गेले 2.5 वर्ष मतदारसंघात फिरत असताना त्यांना एकच गोष्ट जाणवली की गेल्या 20 ते 25 वर्षाचा सगळा बॅकलॉग भरत काढताना आपल्याला आठवत असेल तर 2600 करोड रुपये नुसते पाटण तालुक्यात मदतीसाठी आपल्याला मिळालेले आहे. एवढा प्रचंड मतदारसंघाचा अवाढव्य डोंगराचा परिसर असताना सुद्धा वाडी वस्ती रस्त्याचं जाळं विणण्यात साहेबांनी मोलाचं काम केलं. प्रत्येक वाडी वस्तीतलं पाण्याचे प्रश्न असू द्या, समान मंदिराचे प्रश्न असू द्या, युवकांचे प्रश्न असू द्या, एवढंच कशाला तुमच्या घरांचे जे प्रश्न होते ते साहेबांनी मनावर घेऊन त्यांनी सांगितलं की हा माझा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस जर मुंबईमध्ये नोकरीसाठी आला असेल तर त्याला इथं राहण्याची सोय पण याच ठिकाणी झाली पाहिजे एवढं वचन साहेबांनी सगळ्यांना दिलं आणि त्याची वचनाची पूर्तता सुद्धा साहेबांनी केली. असा हा मनात विकासाचं रोल मॉडेल घेऊन असलेला आपला नेता आहे. त्या नेत्याला कामाबद्दल कोणाला सांगायची गरज वाटत नाही. त्या नेत्याच्या रक्तातच विकासाचं रोल मॉडेल आहे. त्याच्यामुळं आपण आपली कामं सांगायला साहेबांना कुठेतरी कमी पडतोय का काय असं कदाचित प्रत्येकाला वाटतं. गेले 2.5 वर्ष झालं साहेबांचं पाटण मतदारसंघात जर काम बघितलं, आज प्रत्येक वाडी वस्तीत जा 2 ते 3 करोड शिवाय कुठल्याही वाडी वस्तीत फंड आलेला नाही. आज कुठली कामं शिल्लक राहिलेत का नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लिस्ट काढताना आमची दमछाक होते. मंत्रालयाच्या गेटवर गेला आणि सांगितलं पाटण तालुक्यातून आलोय तर ताबडतोब साहेबांचा खाली निरोप येतो, तो माझ्या मतदारसंघातला माणूस आहे, ताबडतोब त्याला वर पाठवा, त्याच्या चहा पाण्याची सोय करा आणि त्याच्यानंतरच त्याला तिथून सोडलं जातं. एवढा सगळ्यांना विश्वास आहे. गेले 3 ते 4 महिने तुम्ही स्वतः बघताय तुमचे प्रश्न किती धडाडीने सोडवले आणि साहेबांच्याकडे तुम्हाला किती वेळा जायला लागलं याचं सगळ्यांनी बारकाईने लक्षात ठेवा. आज माणूस आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण या सर्व गोष्टी मिळवू शकतो. आज वाडी वस्तीमधील रस्ते असतील, पाणी असतील, डोंगर असतील, बऱ्याच ठिकाणी जे काम मूलभूत गरजांचं काम आहे हे काम करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते शंभूराजे देसाई साहेब असतील. तुम्ही